नमस्कार. विजय बोले चॅनलवर आपलं स्वागत. संजय दत्तचा एक पिक्चर होता मुन्नाभाई MBBS आणि त्यानंतर टीव्हीवर एक मालिका गाजली होती देवमाणूस. या दोन्हींमधून बोगस डॉक्टरांवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्यातला चित्रपट काल्पनिक होता, परंतु देवमाणूस ही मालिका एका खऱ्या घटनेवर आधारित होती. कारण या बोगस डॉक्टरांचं पेव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्वत्रच आहे. गावागावात असे बोगस डॉक्टर आढळून येतील आणि हे एक भयान वास्तव आपल्यासमोर आहे. एका अंदाजानुसार महाराष्ट्रात साधारणतः 9,000 बोगस डॉक्टर कार्यरत असावेत असा एक अंदाज आहे. यांच्यासाठी कडक कायदा आहे, परंतु कारवाई काही होत नाही आणि या डॉक्टरांचे व्यवसाय सुरूच राहतात. त्याला कारणंही तशीच आहेत. आज आपण ही चर्चा करतोय कारण विधान परिषदेत काल या विषयावर चर्चा झाली आणि पुन्हा एकदा कारवाईचं आश्वासन दिलं गेलं आहे. यंत्रणांना आदेश दिले गेलेत. पुढं काय होतंय ते लवकरच कळेल. पण बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाया आजच झाल्यात असं काही नाही आहे. खूप वर्षांपासून कारवाया होतात, पुन्हा हे व्यवसाय सुरू होतात, गावागावात हे डॉक्टर पसरतात आणि हे उद्योग त्यांचे सुरूच राहतात. याला कारणं काय असावीत? यंत्रणांचं दुर्लक्ष, यंत्रणा अपुऱ्या असणं, की लोकांचाच त्याला प्रतिसाद मिळणं किंवा कोणीतरी त्यांना आश्रय देणं, अशी काही कारणं आहेत का? यावर आपण आज चर्चा करू. आपल्याकडं ॲलोपॅथी, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी या पॅथींना परवानगी आहे. त्याचे अभ्यासक्रम केलेले रीतसर वैद्यकीय व्यवसाय करू शकतात. परंतु या पलीकडेही काही अभ्यासक्रम चालतात आणि त्यांच्या पदव्या घेतलेले, डिग्र्या घेतलेले लोक व्यवसाय करतात. त्यांना आपण बोगस डॉक्टर असं म्हणतो. खरं तर अनेकांकडे अशा पदव्याही नसतात. तसं पाहिलं तर भिवंडीमध्ये अशा बोगस पदव्याही विकत मिळतात. त्या आधारेही व्यवसाय केल्याची अनेक उदाहरणं आढळून आलेली आहेत. कारवायांमधून ते उघड झालेलं आहे. विशेषतः आदिवासी भागांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये अशा बोगस डॉक्टरांचं काम जास्त चालतं. एक प्रकारे ही जनतेची आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही फसवणूक आहे. कुठलंही ज्ञान नसताना ही मंडळी व्यवसाय करत असते. काही कारवायांमध्ये तर असं आढळून आले की एखाद्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून, शिपाई म्हणून काम करणारे लोक पुढं स्वतःचं क्लिनिक थाटतात आणि डॉक्टर म्हणून व्यवसाय सुरू करतात. एका कारवाईत तर असं आढळून आलं होतं की तो डॉक्टर कसला बोगस डॉक्टर, तो 4थी पासही झालेला नव्हता. शिपाई म्हणून एका दवाखान्यात काम करत होता आणि तिथून त्याने थोडंफार तंत्र आत्मसात केलं आणि त्या आधारे स्वतःचं क्लिनिक थाटलं होतं. बाकीची जी मंडळी आहेत ती सगळी 10वी 12वी पास नापास झालेली असतात आणि त्या आधारे तुटपुंजा नॉलेजच्या आधारे ते हा व्यवसाय करत असतात आणि डॉक्टर म्हणून मिरवत असतात. यातले बरेचसे परप्रांतीय असतात, बाहेरच्या प्रांतातून आपल्याकडे येतात आणि जिथं कुठं आरोग्य सेवा नाहीत, वैद्यकीय सेवा नाहीत, अशा ठिकाणी जाऊन हे व्यवसाय करतात. त्यांना अनेकदा स्थानिकांकडून अभय मिळतं असं आढळून आले. गावातले पुढारी किंवा तिथले काही प्रतिष्ठित किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्व यांच्या आडून यांचा व्यवसाय चालतो. सुरुवातीला ते त्यांचा व्यवसाय बसवण्यासाठी या लोकांशी जवळीक साधतात. मग त्यांची माउथ पब्लिसिटी होते. रुग्ण खरंच बरं होत आहेत असं वातावरण तयार केलं जातं आणि मग त्यांना प्रतिसाद मिळत जातो. अतिशय कमी पैशात हे लोक सेवा देतात. नंतर हळूहळू जास्त पैसे उकळायला सुरुवात करतात आणि त्यांचा सर्वात मोठा व्यवसाय जो असतो तो पेन किलरचा, वेदनाशामक औषधांचा ते मोठ्या प्रमाणात वापर करतात. काय होतं की वेदनाशामक औषधाने तात्काळ गुण आल्यासारखं वाटतं. ग्रामीण भागातले लोक जेव्हा डॉक्टरकडे समस्या घेऊन जातात तेव्हा त्यांना वेदनाशामक इंजेक्शन दिलं जातं आणि काही वेळात रुग्णाला बरं वाटू लागतं आणि मग त्या डॉक्टराचा बोलबाला गावभर सुरू होतो की कमी पैशात अतिशय उत्तम सेवा दिली, लगेच गुण आला वगैरे वगैरे. आणि मग या माउथ पब्लिसिटीतून या डॉक्टरांकडे गर्दी जमा होते आणि मग त्यांचा व्यवसाय विनासायास पुढे चालू राहतो. मग या कारवाया कधी होतात? तर जेव्हा कुठं तक्रार येईल, जेव्हा एखादी काही घटना घडेल, या डॉक्टरांच्या हातून कोणाचा मृत्यू होईल, तेव्हा या तक्रारी होतात. किंवा मग त्यांना अभय देणाऱ्यांमध्ये आपसात बिनसलं तर मग त्या तक्रारी होतात. अलीकडे संगमनेर तालुक्यात अशी एक घटना घडली. तिथं एक बोगस डॉक्टर पकडलात. अर्थात आपल्या जिल्ह्यात खूप वर्षानंतर अशी कारवाई झालेली आहे आणि त्या डॉक्टरला अटक झालेली. तोही असाच कोणाच्या तरी आश्रयाने त्या गावात व्यवसाय करत होता. राज्यभरात ठिकठिकाणी अशा कारवाया होतात. गेल्या 2 वर्षाचा जर आढावा घेतला तर 2 वर्षात साधारणतः 1,000 बोगस डॉक्टरांना पकडण्यात आलंय अशी एक आकडेवारी आहे. तरीही राज्यात अद्यापही 9,000 बोगस डॉक्टर काम करत असावेत असा अंदाज एका अहवालातून वर्तवण्यात आलेला आहे. खरं तर ही खूप भयानक आकडेवारी आहे. लोकांच्या आरोग्याशी हा खेळ आहे. पण मग हा व्यवसाय का फोपावतो? ग्रामीण भागात यांचं का चालतं? ग्रामीण भागातच नव्हे, ठाण्यासारख्या शहरी भागातही असे काही प्रकार आढळून आलेले आहेत की तिथेही बोगस डॉक्टर पकडले गेलेले आहेत. आपल्याकडे बऱ्याचदा शहरी भागातही बोगस डॉक्टर पकडले जातात. पण मग हे का होतं?
जी अधिकृत वैद्यकीय सेवा आहे त्या सेवेवरचा लोकांचा विश्वास उडतोय का, या लोकांना प्रतिसाद का मिळतो, याची खरं तर विचार करण्याची गरज आहे. स्वस्तात काम होतंय, लवकर काम होतंय म्हणून लोक तिकडे जातात का, की त्यांना कोण अभय देते आणि लोकांना तिथं जाण्यास प्रवृत्त करतंय का? मग सरकारी यंत्रणा काय करतायत? ठिकठिकाणी आरोग्य यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. सरकारी दवाखान्यांचं जाळं आपण म्हणतो की राज्यभर विणलेलं आहे. खेडोपाड्यांमध्ये वैद्यकीय सेवा देणं हे सरकारचं काम आहे आणि त्यानुसार यंत्रणा विकसित केली असं म्हटलं जातं. पण मग त्या सरकारी यंत्रणेचं काय होतं? गावातल्या दवाखान्यात डॉक्टर असतात का? डॉक्टर असले तर तिथं औषधं असतात का? दोघंही असले तरी वेळेवर उपचार केले जातात का? आणि या सगळ्या अनुभवातून लोकांचा या यंत्रणेवरचा विश्वास उडालेला असतो आणि हेच खरं या बोगस डॉक्टरांचं भांडवल असतं आणि त्या आधारे ते आपला व्यवसाय थाटतात. दुसरे खाजगी व्यावसायिक. खाजगी मान्यताप्राप्त व्यावसायिकांचा अनुभवही यापेक्षा काही वेगळा नाही. त्यांच्याकडून काय होतं हाही खरा तर एक चर्चेचाच विषय आहे. पण आता आपण चर्चा करतोय ती बोगस डॉक्टरांची. तर आपण आता ऐकूया की या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी विधान परिषदेत काल नेमकी काय चर्चा झाली आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंबंधी काय आश्वासन दिले ते आपण एकदा ऐकूया. माननीय सभापती महोदया, सन्माननीय आमदार प्रवीण दरेकरजींनी मांडलेल्या तिन्ही प्रश्नांच्या अनुषंगानं एक तर पहिल्यांदा बोगस डॉक्टरांच्यावरती कारवाई करण्याबद्दल ज्या काही एकूण 8 कायद्यांची निर्मिती झालेली आहे, या 8 कायद्यांचा प्रभावी अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यकता आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं वैद्यकीय व्यवसायामध्ये सुद्धा चुकीचे लोक चुकीच्या पद्धतीच्या कारवाई करतात आणि त्याचा त्रास मात्र सामान्य पेशंट्सना होतोय. त्यामुळे या 8 कारवायांची 8 जे काही कायदे आहेत या 8 कायद्यांच्या माध्यमातून अत्यंत सक्तीनं कारवाई करण्याबद्दल या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं सूचित करण्यात येतं. दुसरं तर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या म्हणण्यानुसार जे काही 8 GR आणि 8 कायदे करण्यात आले आहेत त्यानुसार कारवाई सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. वेळोवेळी असे आदेश दिले जातात, कारवाई होत असते. 1961चा हा कायदा आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा झाल्यात आणि जर कोणी बोगस डॉक्टर आढळून आला तर त्याला 2 वर्ष शिक्षेची तरतूद असलेला हा कायदा आहे आणि त्यासाठी रीतसर सरकारी समित्या स्थापन केलेल्या आहेत. तर अगदी वरपासून खालपर्यंत या समित्यांचं कामकाज करावं असं अपेक्षित आहे. परंतु या समित्या खरंच काम करतात का? गुन्हे दाखल केले जातात का? डॉक्टरांना पकडलं जातात का? हा खरा प्रश्न आहे. कारण या घोषणा फक्त तात्पुरत्या होतात आणि पुढं त्याचा पाठपुरावा केला जात नाही आणि मग हे प्रकार सुरूच राहतात. असा हा सगळा आजवरचा अनुभव आहे. त्यातूनच हा जो बोगस डॉक्टरांचा व्यवसाय थाटला गेला आहे, व्यवसाय पसरला गेला आहे, त्यातून लूटमार होते, लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय. लोकांना हे लगेच लक्षात येत नाही, परंतु जेव्हा खूप मोठं नुकसान होतं तेव्हा या गोष्टी उघडकीस येतात आणि मग या डॉक्टरांचं पितळ उघडं पडतं आणि तेव्हा मग सरकारी यंत्रणा धावून येतात आणि त्यांच्यावर कारवाई करतात. तोपर्यंत बराचसा वेळ निघून गेलेला असतो. परंतु एका कारवाईने किंवा एका वेळ मोहीम राबवून हे काम होत नाही. कारण हा व्यवसाय वर्षानुवर्षे सुरूच आहे. ही आपल्या आरोग्य क्षेत्राला लागलेली एक कीडच आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दुसरीकडं ज्यांना मान्यता आहे, जे मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक आहेत, त्यांचा अनुभवही लोकांना काही फारसा चांगला वाटत नाही. विशेषतः कोविडच्या काळात लोक या व्यावसायिकांबद्दलही चांगलं बोलत नव्हते आणि अधूनमधूनही या व्यावसायिकांबद्दलही तक्रारी येतात. त्यांच्याकडूनही अनेकदा चुका होतात, चुकीचे उपचार केले जातात, अव्वाच्या सव्वा पैसे लुटले जातात. अगदी वैद्यकीय व्यवसायाला न शोभणारी कृत्य करणारे डॉक्टरही अनेक आहेत. म्हणजे पैशासाठी पेशंटला अडवून ठेवणं, उपचार न करणं किंवा चुकीचे उपचार केल्यानंतर प्रकरण दडपून टाकणं वगैरे वगैरे प्रकार होतात. मग यात होतं काय की यातून आणखी दुसरे गैरप्रकार सुरू होतात. ते कुठले? सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट आहे की या वैद्यकीय व्यावसायिकांचं होणारं बिल, मोठ्या हॉस्पिटलचं होणारं बिल. कारण वैद्यकीय व्यवसाय खूप महागडा होत चालला आहे असा एक लोकांचा समज आहे आणि त्यात वस्तुस्थिती तशीच आहे. मग काय होतं की एखाद्या रुग्णाचं बिल प्रचंड आलं की मग तो रुग्ण कुणाला तरी गाठतो, एखाद्या लोकप्रतिनिधीला, एखाद्या प्रभावी व्यक्तीला गाठतो आणि मग डॉक्टरांना फोन करून ते बिल कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि मग अनेकदा हे बिल कमी होतं. जर हे बिल कमी होत असेल तर मग ते वाढतं कसं याचाही विचार केला पाहिजेत. म्हणून या मान्यताप्राप्त डॉक्टरांनीही थोडी नैतिकता पाळली पाहिजेत आणि वास्तववादी बिलं दिली पाहिजेत, योग्य उपचार केले पाहिजेत. मग या बोगस डॉक्टरांना आळा घालण्यास मदत होईल, तेव्हा त्यांचा आवाज मोठा होईल. कारण आत्ता वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना ज्या आहेत त्या संघटना बोगस डॉक्टरांवर कारवाई करा म्हणून आंदोलनं करतात. तर दुसऱ्या बाजूला
त्यांना त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी, लोकांना, रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठीही काम करावं लागणार आहे, याचा विचारही त्यांनी केला पाहिजेत. आता या डॉक्टरांचं म्हणणंही रास्त आहे. ते आपण जर ऐकलं तर त्यांचं म्हणणं असं असतं की वैद्यकीय शिक्षण महागडं झालं आहे. आम्ही अगदी आयुष्यभराची पुंजी, आमच्या पालकांची आयुष्यभराची पुंजी लावून वैद्यकीय शिक्षण घेतलेलं असतं. त्यात सगळा पैसा खर्च केलेला असतो, मोठ्या प्रमाणावरची फी भरलेली असते. त्यानंतर महागडी उपकरणं घेऊन एक रुग्णालय थाटलेलं असतं आणि तो सगळा खर्च जो आहे तो अव्वाच्या सव्वा खर्च असतो. तो आमचा वसूल कसा होणार? एवढा सगळा खर्च करून आम्ही फक्त समाजसेवा करायची का? अशी एक त्यांची बाजू असते. ठीक आहे, तुम्ही एकदम समाजसेवा नका करू, परंतु नैतिकता न सोडताही हा व्यवसाय करता येईल आणि रुग्णांचा विश्वास संपादन करता येईल. जेव्हा रुग्णांचा विश्वास संपादन होईल, खाजगी वैद्यकीय व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतोय, तिथेही आपल्याला चांगली आणि माफक दरात सेवा मिळते हे लोकांना कळलं. सरकारी दवाखाने जे आहेत तेही चांगले चालू आहेत, तिथेही उपचार होत आहेत, तिथेही चांगली औषधं मिळत आहेत, असं जर लोकांना वाटलं तर मग आपोआपच या बनावट किंवा बोगस डॉक्टरांकडे जाणारी पावलं या अधिकृत डॉक्टरांकडे वळतील, असं नाही का आपल्याला वाटत? मग जर समजा या सगळ्याच यंत्रणांनी जबाबदारीने वागलं आणि योग्य पद्धतीने सेवा दिली तर बोगस डॉक्टरांना आपोआप आळा बसेल. कारण हे कुठल्या तरी बाहेरच्या प्रांतातून येऊन आपल्या इथं प्रस्थापित होतात, ही काही चांगली गोष्ट नाही. यासाठी आपणच संघटित झालं पाहिजेत आणि आपणच आपल्यात सुधारणा केली पाहिजेत, तेव्हा या प्रकाराला आळा बसेल असं मला वाटतं. कारण अशा कितीही कारवाया मोहीम केल्या तरीही त्याला फार काही उपयोग होईल असं वाटत नाही. कारण यांना जो आश्रय आहे तो लोकांच्या मनातला आहे. लोकांची पावलं तिकडे जोपर्यंत जात राहतील तोपर्यंत या बोगस डॉक्टरांचे धंदे सुरूच राहतील. ते बंद करण्यासाठी सगळ्यांनी मिळून पुढाकार घेण्याची गरज आहे. केवळ घोषणा आणि आश्वासनांनी हे काम होणार नाही असं मला वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा आणि असे नवीन नवीन विषय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.